महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी नागपुरात मोठा गोंधळ घातला। त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासच्या पूर्व नागपूर कार्यालयात शिरून आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग असिस्टंट अधिकारी सुरेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फेकली। 2014 मध्ये NIT मध्ये नियुक्ती झाल्यापासून सुरेश चव्हाण यांच्यावर लाचखोरी आणि जनहिताच्या कामांमध्ये अनियमितता केला असा आरोप आहे। चव्हाण यांनी भाडेपट्टा मंजुरीसाठी 25,000 रुपये आणि डिमांड नोट देण्यासाठी 12 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर 2023 मध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात NIT कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी मोर्चाही काढण्यात आला होता, ज्यामध्ये चव्हाण यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध NIT प्रशासनाला कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले होते। त्यानंतर प्रशासनाने चव्हाण यांची दक्षिण नागपूर विभागात बदली केली, परंतु अलीकडेच त्यांना पुन्हा पूर्वीच्या विभागात नियुक्त करण्यात आलं। सुरेश चव्हाण यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी अजूनही सुरू असल्याचं मनसेचं म्हणणं आहे। असं असूनही त्यांना पूर्वीसारख्या जबाबदाऱ्या देऊन त्याच क्षेत्रात परत पाठवणे हे दर्शवतं की NIT प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे। या संतापामुळे गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून आणि चव्हाण यांना काळा रंग लावून निषेध केला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे, तर NIT प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी सेनेचा सन्माननीय राज ठाकरे यांचा विजय हो। भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद, भ्रष्टाचारी अधिकारी मुर्दाबाद। मला देतो तुमचे फोटो काढतो।